यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानंदो नित्यं वसति मे हृदि. नमस्कार, माझं नाव विवान पाठक आहे आणि मी इयत्ता 8वीत शिकतो जी इंटरनॅशनल स्कूल या शाळेत. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका आज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. हरिओम. आता तेजश्रीताई आपली उपासना घेईल. हरिओम. आपण उपासनेच्या आधी नामस्मरण करूयात. माझ्या बरोबर वल्लरी आहे. ही वल्लरी. तर मी एकदा सांगते, वल्लरी रिपीट करेल. आपण नेहमी जसा 12 वेळा नाममंत्र म्हणतो तसा म्हणूयात. सगळ्यांनी डोळे मिटायला काही हरकत नाही. ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम. आपण उपासनेला सुरुवात करण्याच्या आधी आज आपण नाममंत्र पाहिला. खरं तर आपण तोच नाममंत्र पुन्हा पुन्हा म्हटला. म्हणजे दरवेळेला नवीन नाममंत्र नाही म्हटला. पण त्याच्यामुळे काय होतं की त्या मंत्राचं जे आपण आलंबन घेत असतो तर त्याच्यामुळे हळूहळू मन शांत होतं. आणि जरी तोच मंत्र असला तरी नेक्स्ट टाइम म्हणताना आपल्याला जेव्हा जर का आपण खूप अति जास्त वेळेला म्हणत नसू तर कंटाळा नाही येत. तर उलटं असं होतं की हळूहळू जे एकदम आपलं असं खळबळ खळबळ केलेलं मन असतं ते त्या मंत्रानुसार शांत होत जातं. तर आज आपण जी उपासना बघणार आहोत तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उपासना करायच्या आधी आपण एकाग्रता ह्या गुणावरच्या 2 छोट्याशा गोष्टी पाहणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामधल्या. तर स्वामी विवेकानंद जे होते तर ते त्यांचा खूप मोठा व्यासंग होता. व्यासंग म्हणजे खूप सारं पद्धतीचं त्यांनी वाङ्मय वाचलेलं होतं. तर असं असताना एकदा काय झालं की ते एक नवीन लायब्ररी मेरठ इथे निघालेली होती. तर तिथे 12 खंड एन्सायक्लोपीडियाचे त्या लायब्ररीमध्ये होते. एन्सायक्लोपीडिया आपल्याला माहिती आहे, की जनरली अशी खूप मोठी बुकं असतात ती, की ज्याच्यामधली म्हणजे 25 पानं सुद्धा वाचणं एकदम कठीण होऊन जातं. तर असे ते मोठे-मोठे खंड होते. तर विवेकानंद जेव्हा तिथं मेरठला गेलेले होते, त्यावेळेला ते रोज एक पुस्तक आणायचे आणि वाचून दुसऱ्या दिवशी परत करायचे. तर त्या लायब्ररियनला असं कंटिन्युअसली बरेच दिवस सुरू होतं.
तर त्या लायब्ररियनला काय वाटलं, की हे बहुतेक नुसतंच इम्प्रेस करण्यासाठी करता आहेत. म्हणजे आपण कधी-कधी बघतो, की आपण नवीन-नवीन वाचायला शिकलेलो असलो, की आपल्याला असं वाटतं, की अरे, खूप सारी बुक पटकन वाचणं म्हणजे एकदम भारी काहीतरी. पण मग प्रत्यक्षात आपल्याला त्यातलं काहीतरी विचारलं तर एवढं काय आपल्याला माहिती नसतं. आपण पहिली 4 पानं वाचतो, शेवटची 4 पानं वाचतो आणि म्हणतो, की "हां, छान होतं बुक" असं म्हणून. तर तसंच हे पण करतात, की काय असं त्या लायब्ररियनला वाटलं. तर म्हणून त्याने थोडं रागावूनच त्यांना विचारलं, की "तुम्ही खरंच बुक वाचता, की उगीच आपलं नाटक करता?" असं म्हणून. तर त्याच्यावर विवेकानंदांनी त्याला उत्तर दिलं, की "अरे, मी ते खरंच वाचतो, पण तुला त्यातून शंका असेल तर तू मला काहीही त्यातलं विचार." आणि त्यानुसार त्यांनी पहिले 10 खंड वाचून झालेले होते. तर ते म्हणाले, "या 10 खंडातलं तू मला काय पण विचार." तर त्यांनी खरंच रँडमली एका मधल्याच पेजवरचा काहीतरी एक प्रश्न त्यांना विचारला. तर त्याचं नुसतं उत्तर विवेकानंदांनी दिलं असं नाही, तर ज्या पद्धतीने, ज्या शब्दामध्ये ते मांडलेलं होतं, तसंच्या तसं त्या शब्दामध्ये ते त्यांनी त्या माणसासमोर म्हणून दाखवलं. तर त्याच्यावर तो आश्चर्यचकितच झाला आणि मग एक चुकून बरोबर आलं उत्तर असं आपण म्हणू शकू. म्हणून त्याने अजून बरेच प्रश्न त्यांना विचारले आणि प्रत्येक वेळेला त्याला हे लक्षात आलं, की आता अजून पुढे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, कारण खरंच ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना येत आहेत. तर असं हे कसं शक्य आहे इतकं? तर त्याचं कारण हे खूप एकाग्रतेची प्रॅक्टिस हेच आहे आणि जर का पूर्णतः 100% माइंड तिथे घातलं, तर मग नुसतंच आपण खूप मोठी पुस्तकं पटकन संपवू शकतो एवढाच त्याचा फायदा आहे असं नाही. तर आपण जे वाचतो, तर ते आपल्या ध्यानातही राहील, त्याचा अर्थही आपल्याला उलगडेल आणि तो आपल्याला रिटेन होईल. म्हणजे हल्ली आपला थोडा प्रॉब्लेम असा झालाय, की आपण 20-20 सेकंदाची ती रील असतात, ती एकामागोमाग एक, एकामागोमाग एक अशी बघितली, की नंतर जर का आपल्याला विचारलं 5-6 म्हणजे 5-7 रील झाल्यावर कोणी विचारलं, की "तू पहिलं काय बघितलेलंस?" तर आपल्याला काही आठवतच नाही. कारण तो स्पॅन ऑफ रिटेन्शन जो असतो आपल्या डोळ्यासमोर तो खूपच कमी असतो आणि नुसती इन्फॉर्मेशन जात असते, जात असते, जात असते. त्यातलं आपल्या डोक्यात काहीच गेलेलं नसतं. तर तसं करू नये आणि खास करून एकाग्रतेचा अभ्यास करावा, की ज्याच्यामुळे त्याचा नुसताच साधनेमध्ये उपयोग होतो असं नाही, तर रोजच्या अभ्यासामध्ये देखील किंवा रोजच्या परीक्षांमध्ये देखील त्याचा खूप उपयोग आहे. हे विवेकानंदांच्या गोष्टीवरनं आपल्याला पाहता येतं. तर आता हे झालं पुस्तकी विद्येच्या बाबतीत. तर पण विवेकानंद ही एक अशीच म्हणजे एक वेगळीच अशी व्यक्ती घडून गेलेली, की ती ती खूप विविध पैलूंनी विकसित झालेली होती. म्हणजे नुसता अभ्यासी गोष्टी ते लक्षात ठेवू शकत होते असं नाही. तर एकदा काय झालं, एक नदी होती, त्याच्यावर एक असा ब्रिज होता आणि काही अमेरिकन तरुण त्या नदीवर त्यांनी काही एगशेल्स ठेवलेले होते आणि लांबून बंदुकीने त्या एगशेल्सला उडवायचं किंवा त्याला नेम धरायचा आणि ते एगशेल्स उडवायचे असा प्रयत्न करत होते. तर ते त्यांनी लांबून विवेकानंदांनी पाहिली. ते पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं, की ह्यांना विचारावं, की "मी पण ट्राय करू का?" असं म्हणून. तर मग त्यांनी विवेकानंदांनी विचारलं त्यांना आणि मग ते म्हणाले, की "हो, चालेल" म्हणून. कारण तोपर्यंत ते अजिबातच यशस्वी झाले नव्हते. तर मग विवेकानंदांनी म्हणजे ते बघितलं नीट बंदूक हातात घेतली आणि ती एगशेल्स पहिली अ, नेम बरोबर धरून तोडून टाकली आणि लागोपाठ अशा 10 एगशेल्स त्यांनी तोडून टाकल्या. तर ती मुलं अवाकच झाली. म्हणजे खरं तर ह्यांच्या दोघांच्या भाषेमध्ये पण फरक होता. त्या काळातली आपण गोष्ट पाहतो आहोत, की ज्यावेळेला इंडियन्स एवढे बुद्धिमान असतात, बाहेर येऊन काम करू शकतात, अशी काहीच जगाला माहिती नव्हती. असं असताना एक हा कफनी घातलेला संन्यासी इतक्या एकाग्रतेने कसं काय हे करू शकतो? असं त्या सगळ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी म्हटलं, की "हाऊ डिड यू मॅनेज इट?" म्हणजे "तू तू आधी प्रॅक्टिस करत होतास का शूटिंगची?" तर ते म्हणाले, की "नाही, बंदूक पण मी पहिल्यांदाच हातात धरली." म्हणजे बघा हां, की आपण बघतो, की आपलं रोजचं पुस्तक एखादं, जे की वर्षभरासाठी आपल्याला लावलेलं असतं शाळेमध्ये, तर त्यातल्या सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला लक्षात राहत नसतात. इथे तर बंदूक ही एक नवीन म्हणजे एक नवीन उपकरण त्यांनी पहिल्यांदाच हातात घेतलं. मग ते चालवायचं कसं हे त्या मुलांकडनं शिकून घेतलं आणि लगेच त्याचा प्रयोग करून बघितला, की ज्याच्यामध्ये त्यांनी ती लागोपाठ 10 शेल्स उडवून टाकली. म्हणजे याच्यामध्ये असं लक्षात येतं, की नुसतंच पुस्तकी विद्येच्या बाबतीत नाही, तर प्रत्यक्षात सुद्धा ह्या एकाग्रतेने त्यांनाच हे फक्त शक्य झालेलं होतं. अशीच अर्जुनाची गोष्ट देखील आपल्याला माहिती आहे, की तुला काय दिसतंय? तर कोणी म्हणतं मला पक्षी दिसतोय, कोणी म्हणतं झाड दिसतोय, कोणी म्हणतंय गुरु दिसतायत. पण अर्जुन मात्र म्हणतो, की नाही मला पक्षाचा फक्त डोळा दिसतोय. म्हणजे जिथं वेध घ्यायचा आहे तेवढीच गोष्ट मला फक्त दिसते आहे. तर त्यालाच खरी एकाग्रता असं म्हणतात.
तर आता ह्याच्यानंतर आपण उपासनेकडे वळणार आहोत. त्रिपदा गायत्री मंत्राने सुरुवात करूयात. मग 3 वेळा दीर्घ ओंकार करूयात आणि ह्या विवेकानंदांच्याच प्रमाणे अगदी थोडा वेळ म्हणजे अगदी 1 किंवा 2 मिनिटं भ्रूमध्यामध्ये इथे लक्ष केंद्रित करून फक्त तिथे लक्ष केंद्रित करायचं आतमध्ये लक्ष ठेवून एवढाच अजेंडा घेऊन आपण ध्यानाला बसणार आहोत. त्यावेळेला आपण बाकी कसलाही विचार करणार नाही आहोत. पुढे काय कार्यक्रम येणार आहे, आज कोण बोलणार आहे, कसलंच काही आपण विचार करूया नका आणि ही उपासना करायला सुरुवात करूया. सर्वांनी ताठ बसा. त्रिपदा गायत्री मंत्र म्हणूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. यानंतर 3 वेळा दीर्घ ओंकार करूयात. हरि ओम. 1 वेळा दीर्घ ओंकार करूया. ओम.
हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. कसं वाटलं सगळ्यांना? विवान, कसं वाटलं? शेअर करशील का तुला कसं वाटलं ते? हो, मला खूप शांत वाटलं. आणि थोडा वेळ तरी असं वाटलं का की म्हणजे अजून अजून पण एखादा मिनिटं चाललं असतं असं? हो, वाटलं. मग त्याच्यातच आपल्याला आपली आपली प्रोग्रेस दुसऱ्या कोणी सांगावी लागत नाही. त्याच्यामध्येच आपली प्रोग्रेस आहे की अजून थोडासा वेळ बसलो असतो छान तरी चाललं असतं असं जेव्हा वाटतं, ह्याचा अर्थ काय की आपण खरंच त्याच्यामध्ये रमलो आहोत आणि खरंच आपल्याला त्यातून आपलं मन शांत झालं आहे. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. तर आता अर्पित आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतला 15व्या अध्यायातला श्लोक म्हणून दाखवेल. हरिओम. माझं नाव अर्पित भारद्वाज. मी SPM शाळेत 6वीत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषाः अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा
सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टं मत्तस्मृतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम् श्रीकृष्णार्पणमस्तु हरिः ओं तत्सत् हरि ओं अर्पित खूप मस्त एकदम अतिशय म्हणजे शुद्ध उच्चारामध्ये अर्पितने हा 15वा अध्याय सादर केला. खरं तर 15वा अध्याय हा खूप ज्ञानाचा अध्याय आहे आणि त्यामुळे तो कठीण आहे भगवद्गीतेतला. तो जनरली लहान मुलांकडनं म्हणून घेतात मग कारण त्याच्यामध्ये कमी नंबर ऑफ श्लोक आहेत म्हणजे 20च श्लोक आहेत म्हणून. पण प्रत्यक्ष अर्थाच्या दृष्टीने बघायला गेलं तर सगळं म्हणजे जीवन आपल्याला त्याचा अर्थ समजून घेताना लागेल इतका त्याचा सखोल अर्थ आहे. तर ज्याला आपण वेगवेगळे विषय जसे भगवद्गीतेत सांगितले तसे पुरुषोत्तम योग असं त्या अध्यायाचं ह्या नाव आहे. आणि ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नुसतंच आपलं जे आपण बॉडीचं जे आपल्याला एक नुसतं भान असतं की मी म्हणजे अमुक आहे, मी असा दिसतो, माझा कलर असा आहे. तर त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुझ्या आतमध्ये कसं सोल आहे किंवा आत्मा आहे किंवा त्याला तू जाण अशा पद्धतीने उपदेश केलेला आहे की नुसत्या या वरच्या मुखवट्यावर तू जाऊ नकोस की मी असा असा आहे किंवा मी असा असा नाही आहे असं म्हणून. तर प्रत्यक्षामध्ये जी आपली आत्मिक पॉवर आहे की जी सगळ्यांमध्ये सेम आहे की जो ईश्वराचा अंश आपल्या आतमध्ये आहे तर त्याच्याकडे तुझं लक्ष असू दे आणि तरच तू तुझ्यातलं आतलं जे डिव्हाइन पॉवर आहे तर ती तू जाणू शकशील असं हा अध्याय वेगवेगळ्या श्लोकांद्वारे सांगतो. मस्त अर्पित. विवान. आता आर्या कुलकर्णी श्री कृष्ण आणि पांचजन्याची कथा सांगेल. नमस्कार. मी आर्या हेमंत कुलकर्णी. मी न्यू इंडिया या शाळेत 5वीत शिकते. आपल्याला माहीतच आहे की महाभारत युद्ध सुरू व्हायच्या आधी सर्वजण आपले शंख वाजवले होते. तुम्हाला कृष्णाचा शंख त्याचं नाव पांचजन्य आहे. तो शंख कृष्णाचा कसा झाला ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. श्रीकृष्णांनी सांदीपानी ऋषींकडून विद्या संपादन करून झाल्यावर म्हणाले, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ असे विचारले. यावर सांदीपानी ऋषी म्हणाले, माझ्या मुलाला परत आण. त्यांच्या मुलाला प्रभा समुद्रावरून पळवले नेले होते. श्रीकृष्णांनी त्याच्या प्रभा समुद्रावर शोध घेतल्यावर त्यांना समजलं की पांचजन्य नावाचा राक्षसाने त्या मुलाला पळवून नेलं आहे. तो राक्षस खोल समुद्रात एका मोठ्या शंखामध्ये लपून बसला होता. श्रीकृष्णानी आणि पांचजन्यानी राक्षस यांचे खोल समुद्रात युद्ध झाले. श्रीकृष्णांनी त्याचा वध केला आणि सांदीपानी ऋषींच्या मुलाला सोडून आणले. परत येताना त्यांनी तो शंख पण आणला. त्या शंखाचं नाव पांचजन्य ठेवलं. हरिओम. खूप
छान कथा सांगितलीस तू आर्या. आता आहान याज्ञिक श्रीमद भगवद्गीता नित्यपाठ स्वाध्याय श्लोक क्रमांक 6 म्हणून दाखवणार आहे. हरिओम. माझं नाव आहान याज्ञिक. मी मिलेनियम नॅशनल स्कूल मध्ये शिकतो आणि मी 6वीत आहे. आज मी भगवद्गीताचा एक श्लोकाचा पहिल्यांदा श्लोक म्हणणार. मग मी त्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. यज्ञार्थार्थ कर्मणो न्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थ कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हे म्हणजे श्री विष्णू म्हणजे कृष्णा सांगत होते अर्जुनाला, हे कौंतेय म्हणजे हे अर्जुन, की तू तुझे कर्म विष्णूला अर्पण केले तर मग तू फिजिकल गोष्टीच्या सायकल मधून बाहेर येशील. म्हणजे ट्रान्झॅक्शन मी हे केलं तर मग तू ते दे, असं त्या सायकल मधून तू बाहेर पडशील. आणि मग तो तेव्हा म्हणला, हे कौंतेय तुझे म्हणजे हे अर्जुन तुझे कर्म विष्णूला अर्पण कर. मग तू या सायकलच्या बाहेर पडू शकतोस. हरिओम. खूप छान आहान, तू खूप छान अर्थ सांगितलास. आता सोहम याज्ञिक संत जनाबाईंची कथा सांगेल. नमस्कार. मी सोहम याज्ञिक. मी मिलेनियम नॅशनल स्कूल मध्ये आहे आणि मी 3वीत शिकतोय. गंगा मी आज संतात जनाबाईची गोष्ट सांगणार आहे. तिचा जन्म गंगाखेड मध्ये झाली आहे. तेव्हा जनाबाई लहान होती. तिचे बाबा वारकरी होते. ते विठ्ठलाच्या वारीला दरवर्षी जायचे. एक वर्षी जनाबाईंनी सांगितलं की, आई बाबा मी आज वारीला येणार. त्यांनी सांगितलं की नाही तू खूप छोटी आहेस, तू नको येऊस, तू पुढच्या वर्षी नक्कीच ये. आणि मग जनाबाईंनी सांगितलं की बाबा नाही तू मागच्या वर्षी असंच केलेलं, आता मी नक्कीच येणार. मग जनाबाई सगळ्यांबरोबर वारीला गेले. तेव्हा पोचली, तेव्हा ती खूप आनंदी झालेली. ती थोडी रडू पण लागली. आणि मग ती मंदिरात पोचल्यावर तिने आई बाबाला सांगितलं की, आई बाबा मी 5च मिनिटं अजून थांबतो, तुम्ही बाहेर थांबा. आणि मग जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा बाईने सांगितलं, चला आता जायचंय परत गंगाखेडला. आणि मग जनाबाईला कळालंच नाही की किती वेळ ती. आणि मग ती
तिचं झाल्यावर ती म्हटली, आई बाबा चला आपण जाऊया. पण तिला कळालेलंच नव्हतं की ते गेले. आणि मग तेव्हा बघितलं, तेव्हा आई बाबा नाही, म्हणून ती रडू लागली. आणि मग दामा शेट्टीला दिसलं आणि त्यांनी म्हणलं की अरे तुला काय झालं, तू इथे एकटी का आहेस? आणि मग तिने सांगितलं की मी बाई बरोबर आलेली, पण ते बाई गेलेत, म्हणून म्हणून ती इथे मी इथे राहून गेली. म्हणून दामा शेट्टीने तिला आत घेतलं. आणि मग दामा शेट्टीच्या बायकोनी म्हणलं की अरे ऑलरेडी मुलांना खायला घालायचं असतं, अजून एक तिला कसं घालेल? आणि मग दामा शेट्टीने सांगितलं, नाही नाही ती काम करेल हो ना, असं विचारलं. आणि ती म्हणली हो मी काम करेल. आणि मग हे आणि मग ते घरातली कामं करायची. आणि मग ती घरातली कामं करायची. पण दामा शेट्टीची बायको खूप मोठे मोठे काम द्यायची. खूप भांडे घासायला मोठे मोठे, आणि खूप आणि कपडे धुवायला, आणि अजून भरपूर दिसलं. आणि विठ्ठल बाप्पाला हे दिसलं आणि त्यांना वाईट वाटलं की एवढ्या छोट्या मुलगीला एवढं कसं येईल. म्हणून त्यांनी ठरवलं की मी रोज तिला मदत करेल. आणि मग मदत करायची. विठ्ठल बाप्पा तिला मदत करायचे. आणि मग एकदा दळताना, आणि मग आता ती मोठी झालेली, आणि मग आता जनाबाई दळताना ती ओवी म्हणायची. आणि ओवी म्हणता म्हणता विठ्ठल बाप्पाला खूप आवडायचे, म्हणून त्यांनी सगळे लिहून ठेवले. आणि मग तेव्हा ते खूप ओवी लिहून खूप रात्र झालेले, आणि त्यांना थकवा आलेला. म्हणून त्यांनी जनाबाईला सांगितलं की जनाबाई मी आज इथेच विश्रांती घेतो. तुम्ही काळजी नका घेऊ. मग त्यांनी सगळे दागिने काढून ठेवले आणि मग झोपून गेले. आणि मग जनाबाईंनी तिची गोधडी दिले त्याला पांघरायला. मग सकाळी तेव्हा पुजारी पूजा करायला आले, तेव्हा काय दिसलं की दागिने सगळे नाहीत, आणि जनाबाईची आणि त्याच्या अंगावर जनाबाईची गोधडी. मग ते बघून गोधडीला बघून त्यांना कळालं की जनाबाईनी चोरलाय दागिने. आणि मग ते तिथे गेले, त्यांना वाटलं की चोरले दागिने. मग ते गेल्यावर त्यांना दागिने मिळाले, आणि त्यांना ते चिडून गेलेले. आणि मग त्यांनी शिक्षा दिली, फाशीची शिक्षा दिली. मग ते गावाबाहेर गेले शिक्षा द्यायला. तेव्हा झाडावर ऑलरेडी बांधून ठेवलेलं सगळं. आणि मग तेव्हा फाशीची शिक्षा देणार होते, तेव्हाच झाडाने विठ्ठल बाप्पानी झाडाचा रूप घेतलेला. आणि मग त्यांनी सांगितलेलं की तिने माझे दागिने चोरले नाही, मी खूप थकलेलो आणि रात्री झालेलं. आणि मग मला विश्रांत घ्यायला मी तिच्याकडेच झोपलो, म्हणून दागिने तिच्याकडेच राहिले माझे. म्हणून आणि मग सगळ्यांना कळलं की जनाबाई काय नाही चोर नाहीये, आणि मग कोणी त्रास नाही दिला. धन्यवाद.
मस्त सोहम, तू किती सुंदर गोष्ट सांगितलीस. आता परी गंधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल एक गोष्ट सांगेल. आवाज येतोय? हो येतोय. नमस्कार, मी परी गंधारे. मी ईस्टर्न पॉइंट कॉन्व्हेंट या शाळेत वर्ग 8वीतील विद्यार्थिनी आहे. प्रति पंचल लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता 6 सुनोष विशेषा मुद्रा भद्राय राज्यात. आज मी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यावर थोडक्यात माहिती देणार आहे. आता नुकताच 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. म्हणून मी आज राज्याभिषेक सोहळ्यावर माझे विचार मांडत आहे. 6 जून 1674 रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती ही पदवी धारण करून महाराजांनी जगाला सांगितलं की स्वराज्य स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे. 32 मण सोन्याचं सिंहासन म्हणजे 1280 किलो सोन्याचं सिंहासन, अष्टप्रधान मंडळाची स्थापना, हा सोहळा म्हणजे रयतेच्या राजाची अधिकृत सुरुवात होती. आता राज्याभिषेक का झाला? त्याचं कारण असं की शिवरायांना फक्त मुलुख जिंकायचा नव्हता, त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते. रयतेचे, न्यायाचे आणि स्वाभिमानाचे राज्य. पण इतक्या बलाढ्य शत्रूंच्या काळात एका मराठी माणसाने स्वतंत्र राजा म्हणून गादीवर बसणे म्हणजे दिल्लीच्या तख्ताला ते एक आव्हान होते. म्हणून गांगाभट्टासारख्या प्रकांड पंडितांना काशीतून बोलून शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला गेला. याच सोहळ्यात एक अत्यंत हृदयस्पर्शी गोष्ट घडली होती, ती म्हणजे छत्रपतींचे वचन आणि एका माऊलीचे अश्रू. राज्याभिषेकाच्या काही दिवसाआधीची ही गोष्ट आहे. राज्याभिषेकाची तारीख ठरली होती आणि रायगडावर जय्यत तयारी सुरू होती. शिवरायांनी स्वतः सर्व कामाची पाहणी करायला सुरुवात केली. राज्याभिषेकाचा आनंद गगनात मावेनासा होता. पण राजाचे मन कुठेतरी अस्वस्थ होते. त्यांचे लक्ष त्या मावळ्यांच्या कुटुंबाकडे होते ज्यांनी स्वराज्य स्थापनेच्या या 2-3 दशकांच्या लढ्यात आपले प्राण गमावले होते. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर अशा अनेक शूरवीरांनी रक्ताचे पाणी करून हे स्वराज्य उभे केले होते. त्या दिवशी म्हणजे राज्याभिषेकाच्या 2 दिवसाआधी महाराजांनी एका वृद्ध माऊलीला म्हणजे एका शहीद मावळ्याच्या आईला दरबारात बोलून घेतले. तिने आपल्या 3ही मुलांना स्वराज्याच्या वेगवेगळ्या लढाईत गमावले होते. आता ती अगदी एकटी होती. राजे तिच्याजवळ गेले, तिच्या चरणांना स्पर्श केला आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, आऊसाहेब, येत्या 6 जूनला आमचा राज्याभिषेक होणार आहे. आम्ही छत्रपती होणार आहोत. पण हे सिंहासन माझ्या एकट्याने नाही, हे सिंहासन तुमच्या मुलांच्या बलिदानावर उभे राहिले आहे. ह्या सोहळ्यात तुम्ही नक्की आले पाहिजे. ती वृद्ध माता रडू लागली. ती म्हणाली, राजे, माझा शिवबा म्हणजे तिचा मुलगा गेला, पण तुम्ही छत्रपती होताना पाहून मला वाटते की माझा मुलगाच छत्रपती होतो. मला रायगडावर यायचे आहे, पण माझे पाय आता थकले आहेत. मला एवढा मोठा किल्ला चढता येणार नाही. हे ऐकून राजांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तात्काळ आपल्या सरदारांना आज्ञा दिली, राज्याभिषेकाची बाकीची कामे नंतर करा, पण आधी या माऊलीला पालखीत बसून अत्यंत आदराने गडावर घेऊन जा. जोपर्यंत माझ्या स्वराज्यातील शहीदांच्या माता आणि कुटुंबीय गडावर येत नाहीत, तोपर्यंत या राज्याभिषेकाला काहीच अर्थ नाही. राज्याभिषेकाच्या दिवशी जेव्हा शिवराय सिंहासनावर बसले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्या वृद्ध माऊलीकडे बघितले. सोहळा संपताच राजे सिंहासनावरून उठले आणि सरळ त्या माऊलीकडे. त्यांनी तिचा आशीर्वाद घेतला आणि तिच्या हातावर सोन्याचा मोहरा ठेवत म्हणाले, आऊसाहेब, तुमचे मुलं जरी गेले असले तरी हा शिवबा अजून जिवंत आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही अनाथ नाही आहात. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण आयुष्यात कितीही मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचलो तरी ज्यांच्यामुळे आपण तिथे पोहोचलो त्या लोकांचे उपकार आणि त्यांनी आपल्यासाठी केलेले त्याग कधीही विसरता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार. साधारणपणे एखादा मनुष्य राजा बनल्यावर पहिला विचार स्वतःचाच करतो. सत्ता, वैभव, दबदबा यातच रमतो. पण 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसून सुद्धा
आपल्या शिवरायांनी स्वतःचा विचार न करता विचार केला शहिदांच्या कुटुंबाचा, विचार केला त्या माऊलीच्या अश्रूंचा, विचार केला रयतेचा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपले महाराज कसे सगळ्या राजापेक्षा वेगळे होते, वेगळे आहे आणि कायम वेगळे राहणार. कारण भद्राय राज्यते हे फक्त त्यांच्या मुद्रेत नसून तर त्यांच्या कृतीत होतं. याच सगळ्या गोष्टी आजच्या पिढीने महाराजांकडून घेतल्या पाहिजे हीच इच्छा. एवढं बोलून मी आपला स्वाध्याय श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. हा तेवढी खूपच माहिती. छान. बोल विवान तू. नाही झालं माझं. अच्छा. नाही, खूप छान स्वाध्याय झाला परी, आणि खरंच खूप छान गोष्ट सांगितलीस तू. मला वाटतं सगळ्यांना खूप आवडली असेल, आणि मला वाटतं ही गोष्ट म्हणजे जो आज आपला स्वाध्याय झाला, आहांनी जे कर्मयोगाच्या श्लोकावर स्वाध्याय सादर केला, तर त्याचा खरा कर्मयोग जो जगला आहे ते ह्याच आपल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांनी जगला आहे, आणि तोच आदर्श आपल्या समोर आहे असं मला वाटतं. कारण की जसं आजच्या श्लोकामध्ये आलं होतं की कुठल्याही कर्माच्या बंधनात अडकायचं नाहीये. म्हणजे आता महाराजांनी जो काही हे स्वराज्य उभं केलं ते त्यांना राजा म्हणून मिरवायसाठी म्हणून त्यांनी केलं नाही, ते सगळ्या रयतेसाठी केलं होतं. ते त्या म्हणजे तो जो राज्याचा दिखावा किंवा हे सगळं या कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकले नाही होते. त्यांचा पर्पज, त्यांचं ध्येय त्यांचं स्पष्ट होतं, आणि ते फक्त आणि फक्त त्याच दिशेनं कार्य करत राहिले शेवटपर्यंत. आणि त्यांच्या भोवती असलेली सगळी माणसं, सगळे मावळे, सगळे गडी, हे सगळे लोक या एकाच ध्येयाच्या दृष्टीनं काम करत होते. तर तसंच आहे की आपला पर्पज जो आहे तो आपल्याही पेक्षा मोठा आहे, आणि आपण काय करतोय, आपण कसं दिसतोय. म्हणजे आता आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे म्हणूनच फक्त अभ्यास करायचा नाही, आपल्याला ज्ञान मिळवायचंय, यासाठी आपण तो अभ्यास केला पाहिजे. असं म्हणजे आज जो आहांनी श्लोक घेतला आणि जे परीनं स्वाध्याय केला, मला असं वाटलं की ते खूप छान रिलेट होतं एकमेकांना, की कसे आयुष्य म्हणजे खरं नुसतं गीतेचे श्लोक आपण फक्त वाचून पाठ करायचं नाही, तर आपल्याला ते जगायचे पण आहेत. आणि ते कसं आपण जगलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्या समोर अत्यंत अनेक असे आदर्श लोक आहेत, आणि नक्कीच आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. खूप छान झालं सगळ्यांचं. विवान तू पुढे कंटिन्यू करू शकतोस. पुढील बालकेंद्र शनिवारी 27 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता होईल. आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्यावर तुम्ही बाल किशोर केंद्रातील सर्व प्रेझेंटेशन्स येथे बघू शकता. बालकेंद्रामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वा मावशी, रसिका मावशी किंवा आदित्य काकाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण केंद्राची सांगता एकत्रित प्रार्थनेने करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय श्री रघुवीर समर्थ. हरिओम.